वनिता विद्यालय कन्नड आणि मराठी माध्यम हायस्कूल बेळगाव. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी या वर्गातील 7वी कविता तिथे ही आपण शिकत आहोत. तर त्या पुढील भाग आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा, या निसर्गातून एक पायवाट गेलेली आहे. एक अरुंद अशा पांदीतून रहदारी चाले बाजाराच्या दिनी, असा कवींनी इथे उल्लेख केलेलाच आहे. जंगलाच्या आतल्या बाजूला जो गाव आहे त्याची वाट अशी निसर्गरम्य आहे की आताच्या काळात जे रस्ते आपण बघतो तसे पूर्वीच्या काळी रस्ते नव्हते. पायवाट असायची आणि आठवड्याला एकदा बाजार भरायचा. त्या बाजाराच्या दिवशीच गावातले लोक त्या ठिकाणी जमलेले दिसायचे. इतर दिवशी ते लोक दिसत नसत. अशी ती पायवाट होती. तिथून थोडे पुढे गेलो तर आपल्याला सुंदर अशा अद्भुत बेटामध्ये गेल्यासारखे वाटते. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यासारखं वाटतं. असेच पुढे पुढे जसे आपण जाऊ तसेच पुढे सुंदर अनुभव घेत गेलो, असे कवी म्हणत आहेत. आता कवी त्या गावातून बाहेर आलेले आहेत. उच्च शिक्षण त्यांनी घेतलं आहे. उच्च पद त्यांनी मिळवलेले आहेत. देशाविदेशात त्यांनी फिरलेले आहेत. मात्र आपण बाहेर विदेशात अनेक ठिकाणी फिरलो तरी जगातलं अगदी सुंदर रम्य असं कोणतं स्थळ असेल तर ते आपलं गाव आहे असे कवींना वाटतं. मला कुठल्या स्थळाचं आकर्षण असेल तर ते आपलं गावच आहे असे कवी गणेश हरी पाटील सांगतात. जिथे आपण वाढलो, जिथे इतका निसर्गरम्य बालपण अनुभवला, असा माझा गावच माझं आकर्षण आहे असे कवी म्हणतात. तर मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल. ही कविता तुम्ही व्हिडिओद्वारे समजून घेतलीच आहे. आता कवितेखालील शब्दार्थ आणि टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत मुलांनो. पहा, उदाहरणार्थ रानजाई, वल्लरी, खालाटीत, सानुली, तरवड, मखमल, करडं, शेरडं अशी नवीन नवीन जी शब्द आलेले आहेत त्यांचे अर्थ तुम्ही वाचून लक्षात घ्यायचे आहेत. त्याचबरोबर टिपाही दिलेल्या आहेत. पहा, खुळखुळे म्हणजेच तरवडीला शेंगा लागतात, त्या वाळल्या की खुळखुळ आवाज करतात, असे ते खुळखुळे निसर्गातील. त्यानंतर गोकर्ण फुले म्हणजेच वेलीवर लागणारी गाईच्या कानाच्या आकाराची गडद निळ्या रंगाची फुले, ती लोंबत्या कर्णफुलाप्रमाणे वाटतात, अशी ही गोकर्ण फुले. अशा रीतीची सगळी नवीन शब्द तसेच टिपा तुम्ही लिहून काढायचे आहेत. त्याचबरोबर ते समजून घेऊन या कवितेखालील प्रश्नांची उत्तरं देखील तुम्ही लिहायची आहेत. धन्यवाद.